वाचवा हो, माझ्या नवऱ्याला वाचवा, कोणीतरी वाचवा हो महाराज. अहो डोळे उघडा की हो. हे पहा, मी माझे सगळे प्रयत्न करून झाले. परमेश्वरानंच ठरवलं या जन्मातून यांची मुक्तता करायची आणि नवीन जन्मात त्यांना जन्माला घालायचं. हे सगळं देवानं ठरवलं, ईश्वरानं ठरवलंय. सगळं विधिलिखित आहे, आपण काही करू शकत नाही. मी काहीच नाही करू शकत. परमेश्वरापुढे माझं काय चालणार? लोकांची दुःख दूर करणं, अडचणी दूर करणं हे मी करू शकतो. माणूस जन्माला कधी येतो, जातो कधी, हे माझ्या हातात नाहीये. हे सगळं परमेश्वराच्या हातात आहे. माझा ऐका, आपण हा मृत्यू स्वीकारूया. पण मी भगवंताला सांगितलंय, ईश्वराला सांगितलंय, यांच्या पुढच्या जन्मात यांच्या वाट्याला फार कमी दुःख येऊ द्या. पप्पा डोळे उघडा ना. अहो तुम्ही देव माणूस आहात ना, माझ्या पप्पांना उठवा ना प्लीज, काहीतरी करा पप्पा. पप्पा अरे ह्यांना वेळेत जर दवाखान्यात नेलं असतं ना वाचले असते. अरे पण आता बाबा काय म्हणाले ऐकलंस ना तू? त्यांचं आज मरण ठरलं होतं म्हणून त्यांना मरण आलं. तुला काय लय कळतं का बाबांपेक्षा जास्त? हा, तुझं तर सारखंच झाले रे. लय दिवस झाले बघतोय तुला आम्ही. हा, अरे शांत व्हा, भांडून काय होणार आहे? इथे प्रसंग काय, तुम्ही करताय काय? मागच्या जन्माच्या पापकर्मामुळे यांच्याच मुलाच्या हातून त्यांचा मृत्यू लिहिला होता, जो विधी लिखित आहे, जो कोणीही बदलू शकत नाही. तुम्ही, मी, कोणीही नाही. तर आपण काय करू शकतो? आपण त्यांच्या कुटुंबियांना हे सगळं स्वीकारण्याची ताकद मिळो यासाठी देवाकडे प्रार्थना करू शकतो. मी ती प्रार्थना करतो. हे या सगळ्या पापातून मुक्त झालेत, अनंताच्या प्रवासाला निघून गेलेत. आपण आनंदाने त्यांना या प्रवासासाठी शुभेच्छा देऊयात. झालं, आता हे पोलीस डॉक्टरांनाच उचलणार. भाऊ साईडला सारखं, उठा साईडला सारखं. अहो साहेब, मगाशीच त्यांचा जीव गेलाय. जीव गेला नाही, याने घेतलाय जीव. याच्यामुळे जीव गेला, याने मारलं ह्या व्यक्तीला. सांगतोय मी तुम्हाला तेव्हापासून, माणसं गोळा करू नका, मिरवणुका काढू नका, जमाव गोळा करू नका. तुम्ही ऐकत नाही. मागेही तेच नटके हटलच्या वेळेस सांगत होतो मी, नका माणसं गोळा करू, नका काढू मिरवणुका, नका एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करू. कुणी ऐकलं नाही. काय झालं? त्या गुन्हेगारांनी फायदा घेतला. 2 जीव गेले, 2 माणसं मारली ते, तरी तुम्हाला अक्कल नाही. आता पुन्हा तेच. आजही हा माणूस पुन्हा माणसं गोळा करतो, गर्दी गोळा करतो. जामकर साहेब, ह्याच्यात आमच्या बाबांची, आमच्या देव माणसाची काही एक चूक नाही. अहो ह्यांचाच मुलगा तो संग्राम, त्यानंच त्यांना गोळी घातली आणि पळून गेलाय. नाही तर काय? अहो जामकर साहेब, तो खून करून पळून गेला आणि तुम्ही आमच्या बाबांवर कशाला आरोप करताय? जामकर साहेब, अहो या माणसाचा पुढचा प्रवास चांगला व्हावा म्हणून आमचे बाबा स्वतः देवाशी बोललेत. अहो साहेब, पण आमचा देव मनुष्य.
अहो साहेब काय करताय साहेब हे चुकीचं आहे हा. काय करताय चुकीचं आहे साहेब हे. साहेब साहेब थांबा साहेब साहेब थांबा साहेब थांबा मी संग्रामदादाचा मित्र आहे. संग्रामदादांनीच वडिलांचा खून केलाय. बाबांचा काही संबंध नाही. बाबा तर देव माणूस आहे. अहो साहेब बाबांमध्ये खरंच देवी शक्ती आहे. बाबांनी जे मला सांगितलं त्याचं मी प्रायश्चित केलं आणि मी अनुभव बी घेतला त्याचा. अच्छा तुमच्या ह्या भोंदू बाबाला हे नाही कळलं एक माणूस इथं येणार आहे, पिस्तूल घेऊन येणार आहे, गोळी झाडणार आहे, एक माणूस मरणार आहे, त्याचा जीव जाणार आहे, हे नाही कळलं याला. अहो साहेब कळलं असेल की बाबांना, पण त्यांना कदाचित भविष्याची कल्पना असेल म्हणून त्यांनी काय आम्हाला सांगितलं नसेल. अहो भाई साहेब त्या संग्रामी तिथं आला होता बंदूक घेऊन. बाबांवर त्यानं बंदूक पण रोखली. बाबांनी आम्हाला समजून सांगितलं घाबरू नका, आम्हाला काय नाही होणार म्हणून. साहेब माझं ऐका ना, मी सांगतो तुम्हाला काय झालं ते. एक मिनिट. अहो पण आमचा देव माणूस शांतच होता ना, सगळं केलं ते संग्रामने केलं. अहो साहेब आम्ही सगळे त्याला अडवत होतो. तो आला आणि त्याने त्याच्या बाबाचा कसा खून केला ना ते सगळे रेकॉर्ड केले मी. माझ्याकडे प्रूफ आहे, हे बघा तुम्हाला दाखवतो. अच्छा तुमच्याकडे व्हिडिओ आहे? या सगळ्या घटनेचा व्हिडिओ काढला तुम्ही? अरे वा उपकारच केले तुम्ही. म्हणजे माणूस आला, त्यांनी गोळी झाडली, माणूस मेला, त्याला वाचवायचं सोडून ह्याला अडवायचं सोडून व्हिडिओ काढला तुम्ही. या जीवापेक्षा व्हिडिओ महत्वाचा तुम्हाला, तुमचं रील महत्वाचं तुम्हाला. याचं जीवाचं काय? हा व्हिडिओ शूटिंग काढतोय आणि हा भोंदू लफंगा खून पडायची वाट बघत होता. तुम्हाला भाई व्हायचं असतं, मोठं दादा करत असतं, दादा व्हायचं असतं. गरीबात काय अन्याय, पण अशा वेळेस कुणी पुढे येत नाही, अशा वेळेस हसवत नाही तुम्ही. हे असते साथीला. या सगळ्याला जबाबदार तू आहेस, लफंगा गोपाळ नावाचा टेलर. तू जबाबदार आहे सगळ्यांना. पोलीस स्टेशनला यावं लागेल तुला. येईन मी चौकीला. अहो बाबा तुम्ही कर नाही तर डर कशाला. मी येईन चौकीला, तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन करेल. बॉडी ताब्यात घ्या, पंचनामा करा. टेलर मी सांगेल तेव्हा यावं लागेल. सुधाकर पोलिसांना त्यांचं काम करू द्या. आता तुम्हाला घरी जायला हवं. बाकीचे सोपस्कार पार पडायला पाहिजे. जे व्हायचं होतं ते होऊन गेलंय. मी तुमच्या दुःखात सहभागी आहे. तुमचं दुःख कमी करण्यासाठी मला जे काही करता येईल ते सगळं करेल. भगवंताला शरण या, मला शरण या. चला.